मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली आहे। स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसची भाषा आता मवाळ झाली आहे। त्यातच उद्धव ठाकरे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता बळावली आहे। या विषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट आपण बघूयात। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीनं दोन्ही पक्षातली जवळीक आता चांगलीच वाढली आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेले के.सी. वेणुगोपाल मातोश्रीची पायरी चढल्यानं दोन्ही पक्षांमधला दुरावा मिटल्याचं स्पष्ट झालंय। संजय राऊत काश्मीरमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते। तेव्हापासून संजय राऊत आणि राहुल गांधींची मैत्री दृढ झाली आहे। सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। आधी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना आणि आत्ताच्या ठाकरे गटासमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली नव्हती। त्यावेळी शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले होते। पण गेल्या 6 वर्षात राजकारणात अनेक घडामोडी घडल्यात। ठाकरे गट आणि शिवसेना वेगवेगळी झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्रित आलाय। त्यामुळे आता नव्या मित्रांसह ठाकरे गट मैदानात उतरणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अनेक पक्ष बोलत असतील, मात्र शेवटी महाविकास आघाडीही इंटॅक्ट असेल। कारण आता राष्ट्रीय स्तरावर एक मोठं कन्सेन्सस तयार होत आहे आणि भाजपला कसं मर्यादित ठेवण्यात यश येईल याच्यावरच आता आहे। आणि उद्धवजींचा ठाम मत आहे की आता लढायचं आहे ते जिंकण्यासाठीच लढायचं आहे। मुंबई महापालिका निवडणूक कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही। मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाढलेल्या भेटीगाठी BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत देणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।